मंत्री सम्मानित श्री कपिल जी पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में इटाड़े सरपंच व भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष जगन सेठ पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा दूसरे वर्ष भी भिवंडी तालुका के इटाड़े गांव में भव्य बैलगाड़ी बिंजोर शर्यती स्पर्धा का आयोजन आज दिनांक 9 मार्च 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर केंद्रीय माजी मंत्री सम्मानित श्री कपिल जी पाटिल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री देवेश पाटिल, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, विधानसभा अध्यक्ष पप्पू सेठ खंडागले, भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष नीलेश गुरव, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर छत्रपति पाटिल, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर पाटिल, इटाड़े गांव के अभिमन्यु पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पाटिल, मुठवल गांव के सुभाष भामरे, भाजपा जिला उपाध्यक्ष भरत पाटिल, जिला चिटनीस रामनाथ पाटिल के साथ साथ भारी संख्या में भिवंडी तालुका ग्रामीण के अनेकों दिग्गज मान्यवर व इटाड़े गांव के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान इटाड़े सरपंच व भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष जगन सेठ पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल पुष्प गुद्दे कर स्वागत किया। तो वही आगे हम आपको बता दें कि इस भव्य बैलगाड़ी बिंजोर शर्यती स्पर्धा में लगभग 300 से भी अधिक बैलगाड़ियों ने सहभाग लिया। तो वही इस भव्य बैलगाड़ी बिंजोर शर्यती स्पर्धा में लकी ड्रॉ के माध्यम से एक 4 व्हीलर, 6 मोटरसाइकिल, 10 फ्रिज देकर बैलगाड़ी बिंजोर शर्यती स्पर्धा के स्पर्धकों को सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आपले सर्वांचे लाडके कणखर नेतृत्व, आमचे दैवत आदरणीय कपिल पाटील साहेब, माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरंच पूर्ण 15वडा हा आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाने रंगून गेलेला आहे। कुणाचा रनिंग आमदार किंवा मंत्री असेल, खासदार असेल, त्यांचा वाढदिवस अशा जोरात होणार नाही। त्या प्रकारचा आपला वाढदिवस होतोय म्हणजे नक्कीच आपण जे केलेल्या कामांची ती पोचपावती आहे, खरोखरच आहे आणि ते स्थान कधीही निघणार नाही, कधीही जाणार नाही। आज जर या बैलगाडा शर्यतीचं आयोजन म्हटलं तर जगन पाटील शेठ यांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारचा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। साहेब, एवढी अफाट गर्दी कुठेच दिसत नाही। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचा क्रम असा अतिशय करणार नाही। कारण जर पॅव्हेलियनची व्यवस्था असेल, बसण्यासाठी आम्ही पहिल्यांदा बघतो की शर्यतीमध्ये पॅव्हेलियनची व्यवस्था केलेली आहे। तर प्रकारचं जो आयोजन आहे हे जगन शेठ पाटीलच करू शकतात, कारण खरोखरच ते अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करत आहे आणि त्यांच्या जोडीला त्यांची संपूर्ण टीम साहेब ही खूप म्हणजे 1 महिन्यापासून अतिशय मेहनत करत आहे आणि त्याचंच हे फळ आहे की हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जोमाने चालू आहे आणि तो एक सक्सेस कार्यक्रम म्हणून नावारूपाला आहे। भविष्यात मी तर सांगतो याच्यापेक्षा अधिक मोठ्या रूपाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल। मी मगाशीच म्हटलं की महाराष्ट्रात 1 नंबरचा कार्यक्रम होईल। आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम, सगळेच कार्यक्रम व्यवस्थित होत गेले। कालचा महिला दिनाचा कार्यक्रम असेल, म्हणजे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त होत गेले। आपल्याला बिलेटेड शुभेच्छा देतो। आपण जे कार्य आहात ते वाखाणण्याजोगे ते चालू राहील आणि चालू अशी आम्हाला अपेक्षा आहे। मी पुन्हा जगन शेठ पाटील यांना शुभेच्छा देतो, आपणालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण व्यासपीठ सन्मानित करूया। जोरदार 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 झाले पाहिजे। सर्वांना विनंती, आपण बसून घ्या। यानंतर कपिलजी पाटील साहेब आपलं जे कार्य भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि कार्यकर्त्यांचं प्रेम या माध्यमातून आपल्याला वरती दिसून येतं। आपण कार्यकर्त्यांसाठी ते दिवस रात्र झटलेले आहात, लोकांसाठी झटलेले आहात, त्यासाठी एवढे कार्यकर्ते आपल्यासाठी उभे राहतात। माझे बरेचसे मित्र आपले कार्यकर्ते आहेत, मी सुद्धा पहिला आपलाच कार्यकर्ता होतो। काही काळामध्ये ठीक आहे, तुमचा मित्र पक्षातच आहोत, परंतु तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मला कळत नाही काय भावना व्यक्त कराव्या, तर माझ्या जीवनातला हा पहिला वाढदिवस आहे
हा 1 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणजे सप्ताह नाही आणि 15वाडा नाही, मध्येच आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी निवेदन करताना आपल्या सहकार्यांनी सांगितली, म्हशाच्या जत्रेलाही लाजवेल अशा प्रकारचं आयोजन. मी त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करतो, म्हशाच्या जत्रेलाही लाजवेल अशी बैलगाड्या शर्यतीचा हा कार्यक्रम आहे. नाही, म्हसा पण असताना बैल पण आले. खर तर वाढदिवस अनेक साजरे होतात. मला वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी 25,000 ते 30,000 लोक भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण आज या ठिकाणी ही प्रचंड गर्दी बघितल्यानंतर एवढ्या सगळ्या बांधवांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा या मला मिळाल्या, याचं श्रेय जर कोणाला द्यायचं ठरवलं तर ते फक्त आणि फक्त जगन पाटील यांचं श्रेय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 2002 पासून माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी हातात घेतलेला आहे आणि मला अभिमान आहे अशा सगळ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या मुलांचा. मला सांगता येणार नाही 2002चा माझा वाढदिवस चांगला होता की 2025चा चांगला होता. हे कार्यकर्त्यांनीच आपसामध्ये स्पर्धा लावून प्रत्येक वाढदिवस हा समाजोपयोगी कसा होईल, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला काहीतरी कसं देता येईल, ही भावना ठेवून वाढदिवस साजरा करण्याचं काम ही सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे करत असतात. ही निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे. मग क्रिकेटच्या स्पर्धा भरवून क्रिकेट खेळणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम असो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल जो झाला 5,000 भगिनी होत्या. फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाही, त्या भगिनींना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्या ठिकाणी काल्यरच्या सहकार्याने केला. म्हणजे परोपकार कसा करायचा ही भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणं ही निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे. परवा बदलापूरला आम्ही रोजगार मेळावा घेतला. 3400 मुलांना त्या ठिकाणी नोकरी देण्याची व्यवस्था आम्ही केली होती. किती नोकऱ्या मिळाल्या मी आकडा अजून घेतला नाही, पण निश्चितपणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण भेट घेत असतो. परंतु माझे सगळे कार्यकर्ते वाढदिवस माझा आहे त्याचं औचित्य साधून समाजाला चांगल्या प्रकारच्या विचारांची भेट कशी देता येईल हा विचार करतात आणि निश्चितपणाने ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. जगनसारखा सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा अशा प्रकारचं आयोजन करतो तेव्हा निश्चितपणाने त्याचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. त्याच्या उंचीवर तुम्ही जाऊ नका. त्याची उंची किती कमी असली तर त्याचे विचार हे उच्च आहे, त्याची कृती उच्च आहे, त्यांनी केलेलं कार्य हे निश्चितपणाने चांगलं आणि वाखाणण्यासारखं, कौतुक करण्यासारखं आहे. आज माझ्या आधी महेशनी भाषण केलं, यशवंतनी केलं, दोघांनी सांगितलं की अशा प्रकारचं आयोजन कुठेच झालं नाही आणि प्रेक्षक गॅलरी अजूनपर्यंत कोणी बनवली नव्हती. ते बनवण्याचं काम जगननी केलं. एक एक रेकॉर्ड जगन देवेश पाटील यांच्या माध्यमातून करण्याचा संकल्प करत आहे. मी खऱ्या अर्थाने आपल्याकडे म्हण आहे, माझा हात जगन्नाथ, तो सिद्ध करून जगन यांनी दाखवलं. मी त्याचं कौतुक करतो. माझा वाढदिवस एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सहकाऱ्यांच्या सगळ्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरा करताय हे माझ्यासाठी निश्चितपणाने अविस्मरणीय गोष्ट आहे. हा वाढदिवस माझ्या कायमचा स्मरणात राहील आणि जगन पाटील हाही कायमचा स्मरणात राहील. त्यामुळे महेश, तुला काही चिंता करण्याचं कारण नाही. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले सामाजिक उपक्रम राबवून आपण समाजाच्या हितासाठी योगदान द्यावं अशा प्रकारच्या तुम्हालाही मी शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या सगळ्या छकडेवाले, त्यांचे मालक, बघायला आलेल्या प्रेक्षक, मालक आणि चालक वेगळे असतात, मालक चालक ह्या सगळ्यांना मी
शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, सहभागी झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मला वाटतं खऱ्या अर्थाने वाढदिवस 5 तारखेला झाला असला तरी लोकांना कदाचित आता असं वाटेल की साहेबांचा वाढदिवस 9 तारखेला आहे की काय. एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि छकड्यांच्या शर्यतीमुळे ही 9 तारीख निश्चितपणाने लोकांच्या स्मरणात कायमची राहील असाही या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. पुन्हा देवेश पाटील आणि जगन पाटील यांना दोघांनाही धन्यवाद देतो आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे सहकारी, जेवढी मी पहिली नावं घेतली त्या सगळ्याच सहकार्याला त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये 365 दिवस माझा वाढदिवस आहे असं समजून समाजाच्या हितासाठी आपण काम करत राहावं, योगदान देत राहावं. जसा काल महिला दिन झाला, त्या महिला दिनाच्याच दिवशी महिलांचा, नारी शक्तीचा सन्मान का करायचा? आपण 365 दिवस आपल्या माता भगिनींचा सन्मान करू शकत नाही का? हा विचार जेव्हा मी व्यक्त करतो तेव्हा इथेही 365 दिवस समाजाच्या हिताचं, उन्नतीचं, प्रगतीचं काम आपल्या माध्यमातून कसं होईल ह्याकडे आपण जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने परमेश्वरी आपल्याला चांगला आशीर्वाद देईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. देवेश पाटील आणि जगन पाटील यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या सहकार्यांना त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या याला म्हणतात भाग्य आणि भाग्यवान विजेता. भाऊंचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. विजय झाल्या चालकाचे, मालकाचे अभिनंदन. भिवंडी लोकसभेचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा बैलगाडा शर्यत आयोजित केला होता आणि आज बैल शर्यत करून 9 मार्च वार चांगला सर्व गाडी शकल्याने आणि प्रेक्षकांनी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट म्हणजे ग्रामीण म्हणजे पूर्ण गाव एकदा प्रकारे इथेशी मेहनत घेतली, त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. सावतचे केशव दलवी, आपले देरुंगावचे श्याम दलवी या मैदानासाठी त्यांनी रात दिवस मेहनत घेतली. काय बक्षीस? एक व्हीलर आहे, 7 बाईक आहे, 12 आहे बक्षीस आहे. त्याच्यामध्ये त्यांचे कसे उपकरण ते मिटीला माहिती. त्याच्या या कार्यक्रमासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल या कार्यालयात येऊन त्यांनी उपस्थित डोंबिवलीचे महेश अनेक मालपते त्यांच्या मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या बैलगाडा शर्यत आणि नियोजन जे आयोजन आहे भिवंडी ग्रामीण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडते आमचे सहकारी जगन पाटील. या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भिवंडी नगरपालिकेचे नगरसेवक बालराम चौधरी, मोठ्या संख्येने युवक असणार बैलगाडी शर्यती आणि वर्णन आणि सर्व लोकांनी राजकीय बैलगाडा शर्यतीबद्दल आवड आहे. याच्यामध्ये त्या आवडीचा शर्यतीचा विषय आणि म्हणून खूप चांगल्या प्रकारचं
निमित्ताने असेल, आनंद असेल, कसं वाटलं खूप. आपण दिवस राजकीय त्यांच्या प्रति आदर कार्यक्रम नियोजन ही अतिशय चांगलं लोकांमध्ये समाज वाटतोय मनापासून सगळ्या प्रवासामध्ये आपण स्वरूपाचं काम जीवनामध्ये असं मोठं आहे. आणि म्हणून पैसे बरोबर आपण घेत असताना इतरांना सुद्धा जर आला त्या संपत्ती कमवायला होतो. आपल्यासाठी असतात परंतु इतरांच्या डोळ्यात इतरांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती नसताना त्यांना सुद्धा असं वेगवेगळे कार्यक्रम ते पाहायला ज्यांचं दान हे जाणत आहे असं लोकप्रतिनिधी आणि नेते सामाजिक संस्था पुढे आल्या तर इतरांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्र केशवदादा कुठे आहेत? चला या. सुंदर अशी मूर्ती जगनशेठ पाटील साहेबांनी विनंती आपण स्वीकार करायची आहे. अतिशय सुबक आणि चांगली मूर्ती आपण पाहतोय. रुपेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन कॅमेरा आणि 10 दिवसाच्या